आता ही झाली पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेर ठरवण्यासाठी मनात येईल तशी रचलेली गोष्ट। पण त्या पुढे जाऊन जेव्हा पाकिस्तानमधले लष्कर प्रमुख आणि मंत्री बोलायला लागतात तेव्हा त्यांची परस्पर विरोधी वक्तव्य कुलभूषण जाधव यांचं अपहरण कसं झालंय या संदर्भातली त्यांना कसं फसवण्यात आलंय हे सिद्ध करणारे ठरतील। पाहूयात एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी शीला रावळ यांचा हा रिपोर्ट। Achieving the set targets by my handler in law, I was trying to cross over into Pakistan from the Sarawan border in Iran on 3rd March 2016 and was apprehended by the Pakistani authorities while on the Pakistani side. ज्या कारने कुलभूषण जाधव सरावनला गेले होते त्या कारमधील लोक जाधव यांच्या ओळखीचे होते हे लगेच लक्षात येतं। त्यामुळे आता प्रश्न असा आहे की तो बलूच स्वातंत्र्यासाठी काम करणारा कार्यकर्ता कोण होता आणि तो जाधवांना कुठे घेऊन गेला। पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि कुलभूषण जाधव यांची स्टोरी इथून सुरू होते। सूत्रांच्या माहितीनुसार बलूची आदिवासी कुबदानी आणि जरदारी जाधव यांना लष्कर-ए खुरासन संघटनेकडे घेऊन जात होते। खुरासन संघटनेचं काम तुर्बत जवळच्या जामरांच्या डोंगरातून चालतं आणि इथेच तब्बल 3 आठवडे कुलभूषण यांना बंदी करून ठेवलं आणि त्यानंतर खुरासनचा नेता मुल्ला उमरनं कुलभूषण यांना आयएसआयच्या ताब्यात दिलं। आप ये भी जानते होंगे कि पाकिस्तान की आईएसआई इन सब को ये क्रिमिनल गैंग जो है सारे और जिहादी ग्रुप है उनको एक सेफ पैसेज देता है उस एरिया में। क्या उसके तहत इस ग्रुप ने पाकिस्तान के आईएसआई को दिया कुलभूषण जाधव को पकड़ के? जब ये लोगों के पास तो जाधव होगा तो इन्होंने आईएसआई को तो बाद में सौंपा है ना। तो ये जब उधर ही आके पहुंचा इसको तो क्रिमिनल ने तो पहले ही तो किडनैप किया है ना। वो ईरान की तरह तुर्की के अंदर वो ईरानी बलूचिस्तान है उधर से वो सुनने को आता है जैसे लश्कर खुरासान। कुलभूषण जाधव यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांवरून ते पाकिस्तानच्या जास्त उपयोगाला येऊ शकतात आणि कुलभूषणमुळे पाकिस्तान भारत आणि इराण दोघांचीही कोंडी करू शकतं। 26 मार्चला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी जाधव यांच्या हवाल्यानं इराणला धमकी दिलेली होती, ज्यात कुलभूषण सारख्या लोकांच्या मदतीनं इराण चाबहार प्रांतातून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप केला। त्यानंतर 3च दिवसांनी म्हणजे 29 मार्चला पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री जनरल असीम सलीम बाजवा यांनी पत्रकार परिषदेत जाधवांच्या अटकेची माहिती दिली। ये पाकिस्तान डिस्परेट हो चुका था। पाकिस्तान अक्यूज करता था कि उसको इंडिया बलूच की इंसर्जेंसी को सपोर्ट करता है। तो कोई सबूत पाकिस्तान के पास नहीं था। कोई जब ये जाधव उसके लोगों के हाथ में आ गया तो इसको एक नेवी ऑफिसर होगा या सर्विंग नेवी ऑफिसर भी होगा, जो भी होगा, ये लोगों की हाथ में ये बंदा आया तो ये अपने ये इसको एज एविडेंस प्रेजेंट करते हैं हर जगह में। कुलभूषण यांनी दिलेल्या जबाबात आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्यात जमीन आसमानचं अंतर आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश होतो। जिथं कुलभूषण गेले होते आणि जिथं त्यांना अटक केल्याचं सांगण्यात येतंय ती दोन्ही स्थळं विरुद्ध दिशेला आहेत आणि यात तब्बल 2000 किलोमीटरचं अंतर आहे। इराणच्या चाबहार पासून सरावन 454 किलोमीटरवर आहे, जिथे भाड्याच्या कारनं जाधव पोहोचले होते आणि सरावन ते मश्केल हे अंतर तब्बल 1652 किलोमीटर आहे, जिथे जाधव यांना अटक केल्याचं सांगितलं जातंय। पाकिस्तानचे मंत्री आणि लष्कर प्रमुखांनी केलेल्या या परस्पर विरोधी वक्तव्यामुळेच पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आलाय आणि खोटारडेपणा लपवण्याच्या नादात इराणची दहशतवादी संघटना आणि आयएसआयचं असलेलं गुळपीठ सुद्धा जगासमोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।